नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 8 इयत्ता 8वी माय इंग्लिश बुक त्याच्यामधील 3.4 द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना याचा वॉर्मिंग अप आज आपण बघणार आहोत। इंग्लिश वर्कशॉप त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग। पहिला प्रश्न आहे क्रोनिन स्टोरी फोकस ऑन। याचे उत्तर आहे द सॅक्रिफाइस ऑफ द टू ब्रदर्स फॉर देअर TB stricken sister. Question number 2. The narrator dash dash to encourage the two brothers. याचे उत्तर आहे The narrator buys the biggest basket of wild strawberries from them to encourage the two brothers. Question number 3. The narrator develops a liking for the two brothers because they are dash dash. याचे उत्तर आहे इनोसंट, सिरियस, प्लीजंट अँड अर्नेस्ट। क्वेश्चन नंबर 4. द बॉईज विश टू व्हिजिट द विलेज पोलेटा टू डॅश डॅश। याचे उत्तर आहे मीट देअर सिस्टर हू सफर्स TB. क्वेश्चन नंबर 5. सो वन कॅन कन्क्लूड फ्रॉम द स्टोरी दॅट डॅश डॅश। याचे उत्तर आहे व्हेअर्स देअर इज विल देअर्स अ वे, विच मीन्स वी कॅन परफॉर्म एनी वर्क हाउएवर हार्ड इट मे बी। क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द पझल्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट, द क्लूज आर गिव्हन बिलो। तर पहा इथे एक पझल दिलेला आहे ते आपल्याला सोडवायचं आहे। तर इथे काही वर्ड्स दिलेले आहेत, आपल्याला हे पझल सोडवायचे आहे। तर पहा इथे आहे डिसअलाउ, मेक ओन, अनएक्सेप्टेड मीटिंग्स, गिव्हिंग प्लेजर टू द माइंड, फीलिंग ऑफ सेन्स, एन्जॉयबल, 5th वन इज सिन्सियर, 6 इज लुक लाईक। तर पहा पहिला आहे याच्यामध्ये फॉरबिड, दुसरा आहे रिव्हील, तीसरा आहे एन्काउंटर, चौथा आहे प्लीजंट, ऑनेस्ट, सिन्सियर मीन्स ऑनेस्ट, लुक लाईक, रिझेंबल। तर अशा प्रकारे आपल्याला हे पझल सोडवायचं आहे। जसं की डिसऑलोसाठी काय येतं फॉरबिड, मेक नोनसाठी रिव्हील, अनएक्सेप्टेड मीटिंग एन्काउंटर, गिव्हिंग प्लीजर टू द माइंड, फीलिंग ऑफ सेन्स, एन्जॉयबल, प्लीजंट, सिन्सियर, ऑनेस्ट, लुक लाईक, रिझेंबल। अशा प्रकारे आपल्याला हे पझल सोडवायचं आहे। नंबर 3. आन्सर इन युअर ओन वर्ड्स अँड राईट इन युअर नोटबुक। क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इलनेस डीड द सिस्टर सफर फ्रॉम। याचे उत्तर आहे द सिस्टर सफर्ड फ्रॉम tuberculosis of the spine. Question number 2. What surprised the narrator when he saw the brothers the second time? याचे उत्तर आहे when the narrator saw brothers the second time, he was surprised to see the brothers' shining shoes. Question number 3. What did the narrator find about the boys at the hospital? याचे उत्तर आहे ॲट द हॉस्पिटल द नॅरेटर फाउंड दॅट देअर सिस्टर वॉज बीइंग ट्रीटेड देअर। क्वेश्चन नंबर 4. व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी टोल्ड बाय द नर्स। याचे उत्तर आहे द नर्स टोल्ड द नॅरेटर द टचिंग स्टोरी ऑफ द ब्रदर्स. सी टोल्ड हिम दॅट देअर फादर वॉज किल्ड इन द वॉर, देअर हाऊस वॉज डिस्ट्रॉइड, देअर सिस्टर वॉज सफरिंग फ्रॉम TB. Question number 5. If the narrator offered the boys a large amount of cash, would they have accepted it? Say why or why not? याचे उत्तर आहे If the narrator had offered the boys a large amount of cash, I think that they would not have accepted it because they have self-respect. Even the war has not shaken their spirit.
They are noble, gentle, and great human beings in their own special yet subtle way. Question number 4. Read the text and find the noun from the following word used in the text. तर आपल्याला इथे नाउन फॉर्म लिहायचा आहे. इथे काही वर्ड दिलेले आहेत, त्या वर्डचा नाउन फॉर्म द्यायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे पहा, इम्पॉर्टंटचं नाउन आहे इम्पॉर्टन्स. सेकंड डेडिकेट, डेडिकेशन. ट्रीट, ट्रीटमेंट. नॅरेट, नॅरेशन. इगर, इगरनेस. ॲपियर, appearance. amplify, amplification. रिअलाइज, याचे नाउन आहे रिअलायझेशन. अशा प्रकारे आपल्याला नाउन लिहायचे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.